तर मंडळी, सगळ्या महाराष्ट्राला सध्या वेळ लागलंय व्हायरल व्हायचं. आपल्यातलं टॅलेंट थुकरटवाडीच्या मंचावरती घेऊन यायचं. आम्ही हाक दिली आणि महाराष्ट्रानं भरभरून प्रतिसाद दिला आणि आम्ही पोहोचलो ऑडिशन साठी कलानगरी कोल्हापुरात. कोल्हापूर नंतर मंडळी आम्ही पोहोचलो औरंगाबाद मध्ये, जिथे खास मराठवाडी शैलीत स्पर्धकांनी आमचं स्वागत केलं. औरंगाबादचा निरोप घेऊन आम्ही पोहोचलो विद्येचं आणि कलेचं माहेरघर असलेल्या पुण्यनगरी पुण्यात, जिथे पुणेरी पुणेकरांनी थुकरटवाडीचा हा हास्याचा विडा उचलला. अहो राजे साहेब, सगळ्यांना नमस्कार करा. केवढ्यांना बोलतेस? कान दुखायला लागले ना माझे. नमस्कार ना, चमत्कार सुद्धा करतो. मंडळी, विदर्भात आमची थुकरटवाडी पोहोचली आणि खास वराडी शैलीत कॉमेडीचा आस्वाद आम्ही चाखला. ए पोट्या, इकडे ये ना. का करून राहिला तिथं? रे शिकून राहिली ना गं? थांब तर तू. तुला चांगली तुझी चटणी नाही बनवायला लावली ना. मंडळी, प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं स्वप्न नगरी मुंबई. मुंबईत सुद्धा हास्याचं हे व्हायरल वारं येऊन शेवटी धडकलंच. कोचरेकर कोचावर बसले आणि म्हणाले, जपा पोरांच्या जीवाला. एकच आहे ना, म्हणजे काय 3-4 असले तर विहिरीत ढकलायचे काय? तर मंडळी, ही तर फक्त झलक आहे. अख्खा पिक्चर तर पुढे आहे. तेव्हा म्हणूया, चला म्हणू द्या. होऊ दे व्हायरल. तर मंडळी, चला हवा येऊ द्या, होऊ दे व्हायरल. या पर्वाला आता सुरुवात झाली आहे. सुबोध सर, सगळीकडे उत्सुकता आहे की व्हायरल 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 तुम्ही म्हणताय. ऑडिशन्स झाल्या, सगळं झालं, पण नक्की टॅलेंट काय मिळालंय तुम्हाला? खरं तर एकापेक्षा एक भारी परफॉर्मर्स आहेत आणि कुणाला सिलेक्ट करायचं कुणाला नाही याच्यावरती खरं तर विचार चालू आहे अजून. पण आम्हाला राहवलं नाही. आम्ही खरं तर पुढच्या आठवड्यात हे सगळे तुम्हाला दाखवणार होतो, पण काही आहेत धमाके, ते या मंचावरती आज आणायलाच पाहिजेत असं मला वाटलं होतं, कारण इतके सगळे पाहुणे आलेत आणि ते या मंचावरती पहिल्यांदा येणार आहे. तर तुमचा आशीर्वाद आणि तुमचं कौतुक त्यांना मिळावं ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. खरं तर या स्पर्धेला कुठल्याच वयाचं बंधन नव्हतं. कुणीही या, ज्याला हसवायला येतं असं आम्ही आवाहन केलं होतं. तर असाच एक छोटा धमाका आता इथे मी बोलवतोय. म्हणलं सुबोध पुण्याचे आहेत, पुण्यापासून सुरुवात करूयात. एक पुण्याचा छोटा धमाका येतोय सर. जोरदार टाळ्या झाला पाहिजेत अर्णव कालकुंद्रीसाठी. हॅलो. हसतात ना, हसलंच पाहिजे. हे मी बोललो असतो. हो, पण तुम्ही विसरला म्हणून म्हटलं. करा करा तुम्ही पुण्याचे, आम्ही तुम्हाला काय बोलणार. काय करणार आहे अर्णव? ऍक्ट. ते तर मलाही माहिती आहे, म्हणजे काय ऍक्ट? तुटीतली धमाल. वाव, करा. फुल एनर्जी. आई मी आलो. पडली हो पडली. आजोबांची कवळी नाही. आम्हाला शाळेला सुट्टी पडली. पण ती माझी आई आहे ना, तिला काळजी पडली रे. तिचा चेहरा पण पडलाय, कारण तिला माझे पराक्रम माहीतच आहेत ना. मला ती म्हणतेच, मोठेपणी तुझी बायको तुला पती ऐवजी उच्चापती म्हणेल. गेल्या सुट्टी पडला मी स्वीर पडलं. मी धृतराष्ट्र खेळत होतो ना,
विहिरीच्या कट्ट्यावर चढलो आणि धृतराष्ट्र मागात पडला. वाचलो बाबा. सर्वजण भेटायला आले आणि चहा पिऊन गेले. असा कसा पडलास कोणीच विचारले ना. असा कसा वाचलास असं विचारायचे. डोंटपेबाई भेटून गेल्या. म्हणाल्या डब्बा बांधव बाळा. डब्बा बांधला बुडायला होत नाही. मी म्हंटल मॅडमला, मॅडम मला नव्हतं माहिती मी पडणार आहे म्हणून. 10वी नापास झाल्यावर डबा बाटल्या घेऊनच फिरणार आहे मी. मला आता बाईंचीच काळजी वाटते. सारख्या कविता लिहित असतात. त्यांची म्हैस कविता तुम्ही कधी वाचलीत का? नाही. वाचली नसेल ना तर तुम्ही वाचलात. 4 पुस्तकांनी ही म्हैस परत पाठवली आहे. तुम्ही 2 ओळी ऐकून घ्या हा. म्हैस वाली छान किती रेडकू. खरबस खाऊन गिरकी घेऊन नाचत सुटली बाळसखू. हे खरबस गीत ऐकून आम्ही सगळे नर्वसच झालो. शेजारच्या रेडकर बाईंना बाळ झालं. चुकून मी म्हणालो छान किती रेडकू. कवितेच्या मनावर अशा परिणाम होतात. एकूण एक सुट्टी धमाल केली जाणार आहे. मस्ती आमचा मूळ हक्कच आहे. तो आम्ही कधीच मिळवलाय. पटलं ना दोस्तांनो मग द्याचं टाई. सरांना बघून असं वाटलं अरे हा तर पुढचा सुबोध भाव आहे. खतरनाक ना. म्हणजे वाटलंच नाही मला. काय किती वय आहे तुझं? 7. 7.